नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संमती त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. दुर्गापूर भोवती काही शतकांपूर्वी पसरट काळ्या भाजलेल्या विटांनी बांधलेली वेस असावी. आता पश्चिमेकडची एक कमान आणि तिच्या दोन्ही अंगांच्या विटांच्या डगरी सोडल्या तर बाकी वेशीची नाव निशाणीसुद्धा शिल्लक नव्हती. गावाचा विस्तार खूप वाढला होता, त्या सीमेबाहेर पसरला होता. वेशीच्या विटा दगड लोकांनी घरांसाठी वापरले होते, त्यामुळे उरली खून कमान हीच एक लँडमार्क झाली होती. कमानीपाशी किंवा वेशीपाशी असं म्हटलं की ऐकणारे बरोबर समजत. कुबड्या काशाची टपरी म्हणजे गावाचा शेवट. काशा गावात आज कितीतरी वर्ष होता. केवळ कुबड हेच काही त्याचं एकमेव वैगुण्य नव्हतं. त्याचा वर्ण मातट काळा होता. चेहऱ्यावरचे अवयव ओबडधोबड अप्रमाणशीर होते. बरेचसे दात पडले होते. जे उरले होते ते किडून काळे पडले होते. एका डोळ्यात केव्हा तरी फूल पडलं होतं आणि तो निकामी झाला होता. त्वचा खरबळ झाली होती. केस राठ आणि पिकलेले होते. नेहमी महिनाभराची तरी दाढीची वाढ चेहऱ्यावर असायचीच. खांद्यावर एक जुनं पोतं आणि हातात एक काठी घेऊन काशा गावात फिरायचा. रद्दी किंवा मोड, जुना बाजार असले प्रकार दुर्गापुरात नव्हतेच. कोणाकडे काही काम मिळालं तर ते काशा करायचा. झाडाच्या फांद्या तोड, कचरा बाहेर टाक, वरवंडीचे दगड सारखे कर, त्या बदल्यात 1-2 भाकऱ्या, कांदा, चटणी मिळाली की पुरे. आणि घरीदारी मोडक्या टाकाऊ वस्तू, जुनी भांडीकुंडी, जुने कपडे असतील तर ते काशाला दिले जात. काशा संध्याकाळचा टपरीवर परत येई तेव्हा बहुधा त्याच्या खांद्यावरचं पोतं कशानं अर्ध तरी भरलेलं असायचंच. पण या पलीकडे काशाची फिकीर गावाला थोडीच होती. तो जेवतो का अर्धपोटी आहे, तो कसा राहतो, पोटापाण्याच्या भुकेखेरीज शरीराच्या इतर भुका त्यालाही असतील, तो त्या कशा भागवतो, कुणाला याची फिकीर होती? काशा त्याच्या टपरीत मरून पडला तरी गावाची रहाटी थोडीच थांबणार होती. अगदी कळलं तरी ते क्षणभर चकचक करतील आणि त्याला विसरून जातील. उपेक्षा ही जगातील सर्वात क्रूर गोष्ट आहे. कापून ठोकून सपाट केलेले डब्यांचे पत्रे, खोक्याच्या जाड पातळ लांब आखूड फळ्या, दुहेरी तिहेरी जोडलेली गोंदपाटाची पोती, एका अंगाला वेशीच्या भिंतीतल्या विटा, अशा विविध सामानाची काशाची टपरी होती. दाराचा मोठा चौकोन, खिडक्यांचे लहान चौकोन, रात्री गोंदपाटानं बंद करता येण्यासारखे. एका कोपऱ्यात त्याची अगदी नळच आली तर वापरायची स्वयंपाकाची जागा होती. 3 सपाट दगड, जळणासाठी वाळक्या फांद्या, गावातल्या फेरफटक्यात चोरून पोत्यात टाकलेल्या गौऱ्या, चिंध्या, एक भोक पडलेला तवा, 4-5 पोचे आलेली छिद्र पडलेली ॲल्युमिनियमची जळकी पातेली. छिद्रात ती मिळाली तर वाळकी चिंच घालून तेवत असे. एखादी जाड भाकरी थापली की झाला स्वयंपाक. पण ती वेळ क्वचितच यायची. त्याच्या टपरीत कोणी कधी आलं नव्हतं. त्याचं खाजगी आयुष्य खऱ्या अर्थानं खाजगी होतं, संपूर्ण अज्ञात होतं. हे कोणालाही माहीत नव्हतं की गावातल्या वेश्यांनीही काशाला टिंगलटवाळी करून बाहेर घालवलं होतं. हे कोणाला माहीत नव्हतं की दुर्गाईच्या टेकड्यात लाकडं चोरायला आलेल्या एका गरीब वडारणीनंही त्याला दगड मारून पिटाळून लावलं होतं. हे कोणाला माहीत नव्हतं की शंकराच्या देवळाच्या मध्यावर किंवा पुलाच्या कठड्यावर किंवा पेठेतल्या एखाद्या बंद दुकानाच्या फळीवर काशा खाली मान घालून बसलेला असला तरी त्याची वासनेनं वखवकलेली नजर आसपास वावरणाऱ्या पोरी, स्त्रिया, प्रौढ बायका सर्वांवरून आशाळभूतपणे फिरत असायची.
हेही कोणाला माहीत नव्हतं की कोपऱ्यापाशी घोटाळत असताना कोपऱ्यावरच्या पत्र्याच्या हॉटेलमधल्या भजी, शंकरपाळी, वडा, चिवडा याचे खमंग वास आणि त्या चमचमीत पदार्थांनी भरलेल्या भश्यांची दृश्य यांनी त्याच्या सदा उपाशी पोटातले स्नायू गाठी पडल्यासारखे गोळा होत. कधीकधी अगदी मेंदूपर्यंत त्या झिंझिण्या पोचत आणि कोणाला फिकरेही नव्हती. संध्याकाळ झाली, दिवे मालवले, दुकानांच्या फळ्या लागल्या की मग काशा त्याच्या टपरीत परत येई. आपल्या मागं गोंदपाटाचा पडदा ओढून घेई. त्याचा प्रकाश बाटलीच्या टोपणाच्या भोकात खोसलेल्या चिंदीच्या रॉकेलच्या दिव्याचा असायचा. काशा परत आला होता आणि त्या नागड्या ज्योतीच्या ढणढणत्या पिवळ्या प्रकाशात तो त्याच्या पोती, गोधड्या, जुन्या कपड्यांच्या गादीवर बसला होता. त्याच्या विकृत शरीराची आणखीनच विकृत झालेली, मोठी झालेली सावली मागच्या टिनपाटाच्या भिंतीवर नाचत होती. काशा मनाशी विचार करीत होता, पण त्याचे विचार आंधळ्या अळीसारखे एकाच लहानशा वर्तुळात गोल गोल फिरत होते. आपली विपन्न अवस्था त्याला समजत होती. त्याबद्दल चीडही होती, पण ही वैयक्तिक पातळी ओलांडून व्यापक पातळीवरच्या सामाजिक अन्यायापर्यंत पोहोचण्याची कुवत त्याच्या बुद्धीत नव्हती. त्याला चांगले पदार्थ हवे होते, त्याला राहायला चांगली जागा हवी होती, त्याला उपभोगासाठी स्त्रीचं शरीर हवं होतं आणि यातलं काहीही मिळत नव्हतं. कधीही मिळण्याची आशा नव्हती. या गोष्टी दुर्लभ नव्हत्या, इतरांना त्या मिळत होत्या, पण त्याला मात्र. त्याची नजर वर गेली आणि त्याला तो माणूस दिसला. दाराचं गोंदपाट दूर करून तो दारात उभा होता. इतकं अनपेक्षित की काशा आग करून मागच सरला. मग त्याचा मालकी हक्क जागा झाला. मोडकी, तोडकी, पडकी, गळकी असली तरी ती त्याच्या हक्काची टपरी होती. काय हो, इथं काय काम काढलंय आत्ताच्या वेळी? काम? छे, काही काम नाही. त्याचा आवाज किती लागवी होता आणि मग तो हसला. किती पांढरे शुभ्र दात. पण काशा या हसण्यानं आणखीनच अस्वस्थ झाला. आवाज जरा चढवत तो गुरगुरला, मग जा की आपल्या वाटेनं निमूट. इथं कशापायी थांबलात? जरा गप्पा मारायला. तो माणूस खाली वाकला. आता प्रथमच काशाला त्याचा चेहरा नीट दिसला. लांबट, उभट चेहरा, वर काळे करडे केस, पण ते डोळे चिंचोळे, लांबट, लालसर, धगधगत्या निखाऱ्यासारखे डोळे. तुझी काही हरकत नाही ना? नाही, हरकत नाही, काशा पुटपुटला. त्या डोळ्यांवरून त्याची नजर हललीच नव्हती. त्या माणसाचे कपडे, इतर काहीही काशाने पाहिलंच नाही. मग ठीक आहे, तर येऊ का जरा गप्पा मारायला? या ना, या, काशा चाचरत म्हणाला. ते डोळे इतके जवळ कसे झाले, कसे लहान मोठे होत होते. मध्येच कोळपणारा, मध्येच फुलणारा निखाराच जणू. निखारा नाही, लाल ज्वालांची कडीच. त्याच्यामध्ये अंधारी विवरं, खोल खोल जाणारी, तुम्हाला बुडवणारी. जग किती दुष्ट आहे नाही? खूप लांबवरून आल्यासारखा आवाज. काय होत आहे हे काशाला समजतच नव्हतं. तो माणूस त्याच्या जवळ येऊन बसला होता, पण बोलत कोण होतं? तो माणूस बोलत होता की काशा? पण हे कसं शक्य होतं? कधी कोणाजवळ बोलून न दाखवलेले विचार त्या परक्या माणसाला कळलेच कसे? जगाला कशाला शिव्या द्यायला हव्या? असं कुरूप आणि कुबडं शरीर देणारा देवच अन्यायी आणि क्रूर आणि पाषाण हृदयी असला पाहिजे. त्याला कसला मित्र मानायचा? तो तर आपला शत्रूच आहे, नाही का? त्याचं नाव नको तोंडी. धगधगत्या लाल रेषांनी वेढलेली विवरं जवळ येत होती. खोल खोल विवरं. त्यांच्या तळाशी खदखदत फेसाळतं पाणी. इतरांना मात्र सर्व आहे आणि तुलाच नाही. ही क्रूर थट्टाच नाही का? तुला चमचमीत अन्न का नाही? तुला गोऱ्या गोमट्या फुलासारख्या नाजूक, रेशमासारख्या मऊ बायका हातांनी कवटाळायला, खुसकरायला का नाहीत? तुला मऊ मऊ गुबगुबीत गादीचा पलंग का नाही? तो आवाज गोंजाराव करीत होता. काशाला हा अनुभव नवा, सुखकारक होता.
ठुसठुसणारी पिकलेली पोळी टोचताच आतल्या घाणीचा निचरा व्हावा आणि जीवाला आराम पडावा तसं वाटत होतं. कितीतरी दिवस हे अन्यायाचं अतृप्तीचं शल्य आत खोलवर रुतलं होतं. ते आता कोणीतरी हळुवार हातांनी बाहेर काढत होतं. जीवाला चैन येत होती. सगळे तुझी टिंगल टवाळे करतात ना, जवळून जाताना नाक उडवतात ना, बायका तू रस्त्यावर दिसलास की बाजू बदलतात ना. त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण विचार घडवून त्याला शब्दांचं रूप देऊन बाहेर आणायचा किती कठीण काम. त्याला आता कोणतेही कष्ट नको होते. आता त्याचा जीव आरामाच्या, शांतीच्या, थंड शीतल आल्हादाच्या एका कोशात गुरफटला होता. तो कोश त्याला तोडायचा नव्हता आणि त्याला म्हणायचं होतं ते सर्व हा विलक्षण मनुष्य बोलत होताच की. पंचपक्वान्नापेक्षाही रुचकर भोजन तुला हवं आहे ना, मिळेल. तुला सुंदर स्त्रियांचा सहवास हवा आहे ना, मिळेल मिळेल. काशाला शंका आली नाही. स्वप्नातल्या स्वर्गसुखापेक्षाही हे जास्त आकर्षक होतं. त्याच्या भोवती आता तो केवळ एकच शब्द नव्हता, अनेक आवाज एक सुरात काही काही शब्द घोकत होते. चंदेरी घंटांचे आवाज, पांढरे फटक चेहरे, तो घोष, अहो माझे बाप, आता माझ्यावर कृपा करा. कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानाशेजारी राहणारी, दरवाजात उभी राहून त्याच्याकडे पाहून फिदी असणारी जमना आता त्याच्याकडे येत होती. तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. टरारून फुगलेले अर्धगोलाकार वक्ष त्याच्या पुढं करून ती त्याच्या कानात पुटपुटत होती. काशा, घे ना तोंडात, चाव, दातांनी चाव, चोख चोख. हे असह्य होत होतं. तो सुखात गुदमरत होता, पाण्यात गुदमरावा तसा. त्या लाल डोळ्यातल्या काळ्या विवरात तो खोल जात होता. ते डोळे आणखी जवळ आले. काशाला शेवटच्या क्षणी सर्व जाण आली आणि त्यानं सर्व काही आनंदाने स्वीकारलं. वेदना आली ती तीक्ष्ण होती, पण अल्पजीवी होती, कटुमधुर होती. विस्मृतीचं हिरवं चंदेरी पाणी काशाच्या डोक्यावरून गेलं.